मित्रांनो, मुख्यमंत्री सहायता निधी राज्यातील गोरगरीब रुग्णासाठी एक अतिशय महत्त्वाची योजना आणि याच योजनेच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही योजना आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे। 7 एप्रिल 2026 पासून मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेणं ही जुनी पद्धत बंद करण्यात आलेली आहे। आता नवीन तयार करण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातून या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जाणार आहेत। या योजनेसाठीच नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। 7 एप्रिल 2026 पासून ही योजना ऑफलाईन राबवण्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून आता जे काही नवीन अर्ज येतील किंवा रुग्णासाठी जी काही सहायता निधीची मागणी केली जाईल ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी रुग्णालयांना आपला अधिकृत ईमेल आयडी नोंदवून युजर आयडी पासवर्ड क्रिएट करणं बंधनकारक असणार आहे। रुग्णालयाला याच्यामध्ये केवायसी करणं बंधनकारक असणार आहे आणि याच रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया आता तात्काळ पूर्ण कराव्यात अशा प्रकारचं आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। जेणेकरून या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना वेळोवेळी मदत मिळण्यासाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने अर्ज देण्यामध्ये कागदपत्राची पूर्तता ते प्रस्ताव त्याच्यामध्ये असलेले दलाल या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती गोरगरीब सामान्य रुग्णांना एक मोठा त्रास होत होता आणि आता या त्रासामध्ये कुठेतरी सुटका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। ज्यांना या योजनेची गरज आहे त्या या गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, नक्की पोहोचवा आणि या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।